त्यानंतरची बातमी नाशिकमधून आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। गुन्हेगारांच्या अवैध बांधकामावर आता हातोडा पडणार आहे। सातपूर परिसरामध्ये लोंढे गँगच्या नंदिनी नदीपात्राजवळील अनधिकृत इमारतीला पोलीस आणि महापालिकेकडून आता नोटीस बजावण्यात आली आहे। योग्य तो खुलासा न आल्यास 2 दिवसात या इमारतीवर जेसीबी फिरवण्यात येणार आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावानं ही नोटीस काढण्यात आली आहे। लोंढे गँगची सातपूर परिसरामध्ये दहशत आहे। गँगवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। सध्या प्रकाश लोंढे यांचा मुलगा सराईत गुन्हेगार भूषण लोंढे गोळीबार प्रकरणामध्ये फरार आहे आणि या नोटीसीला 2 दिवसांमध्ये उत्तर द्यायचं आहे आणि हे उत्तर जर आलं नाही, खुलासा झाला नाही तर मात्र पालिका प्रशासन आता या इमारतीवर कारवाई करणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, एकंदरीत या प्रकरणातली काय अपडेट आहे, काय नोटीस बजावण्यात आली आहे? ऋतुजा, आपण बघितलं तर मागील काही दिवसात नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीने डोकं वर काढल्याचं बघायला मिळत होतं। त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे ऍक्शन मोडवर आलेले आहेत। विशेष म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं की आम्ही त्यांना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि कोणत्याही पक्षाचा जरी गुन्हेगार असेल तरी त्याला आता आम्ही सोडणार नाही, असं फडणवीसांनी इथे इशाराच दिलेला होता। आणि त्यानंतर आपण बघितलं तर आता कुठेतरी पोलिसांचा जो काही मोर्चा आहे तो राजकीय जे गुंड आहेत, राजकीय गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती वळलेला बघायला मिळतोय। अनेक माजी नगरसेवक असतील किंवा अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर आता गुन्हेगारांचे जे काय अवैध बांधकाम आहेत ते देखील पाडले जाणार आहेत, त्यांच्यावरती आता हातोडं पडणार आहेत। सातपूर परिसरामध्ये लोंढे गँग आहेत, त्यांची मोठी दहशत आहे आणि याच लोंढे गँगच्या नंदिनी नदी पात्राजवळ असलेल्या अनधिकृत इमारतीला आता पोलीस आणि महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आलेली आहेत। योग्य तो खुलासा न आल्यास पुढील 2 दिवसातच या इमारतीवरती जेसीबी फिरणार आहे, ती इमारत पाडली जाणार आहेत। विशेष म्हणजे ही जी लोंढे गँग आहे ती आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत प्रकाश लोंढे आणि त्यांची 2 मुलं आहेत आणि त्यांचे साथीदार आहेत। यांची करता इथे मोठी दहशत आहे। यामध्ये सध्या प्रकाश लोंढे जे आहेत त्यांचा मुलगा सराईत गुन्हेगार भूषण लोंढे हा देखील गोळीबार प्रकरणात फरार आहेत। पोलीस देखील त्याच्या मागावरती आहेत आणि असं सगळं असतानाच आता यांची दहशत मोडून काढण्याचाच पोलिसांचा प्रयत्न आहेत आणि यातला आता नोटीसही बजावण्यात आलेली आहेत। आपण बघितलं तर आता 3 दिवसांपूर्वी प्रकाश लोंढे आणि त्यांचा दुसरा मुलगा दीपक लोंढे यांना देखील पोलिसांनी अटकही केलेली होती। त्यानंतर नाशिक पोलिसांनी जो काही नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे, ही जो काही नवीन ट्रेंड सुरू केलेला आहे ते देखील यांच्याकडून कुठेतरी वधून घेण्यात आलं होतं, असं देखील बघायला मिळालं होतं। त्यामुळे आता पोलीस ऍक्शन मोडवर आलेले आहेत। अजून कोणाकोणावरती कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर अवैध बांधकामावर नाशिकमध्ये हातोडा पडणार आहे आणि या मोहिमेला आता सुरुवात झाली आहे।